पवारांना सोडून सूत्र फिरवली गेली सुनेत्रा पवारांना. शहाणं कोणी केलं? शपथविधी अंगलाटीच दिसताना हे दिसतंय की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद भेटतंय. दिसताना हे दिसतंय की अजित पवारांना सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन न्याय दिला गेलाय. दिसताना हे दिसतंय की भाजपनं उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार किंवा पवार या नावाला देऊन अजित पवारांच्या आत्म्याला शांती दिलीय. पण ज्यांना कुणाला हे दिसत नाही त्यांच्यासाठी हे मुद्दे लक्षात घ्या. सुनेत्रा पवारांना अजित पवार जाऊन तिसराच दिवस झालेला असताना त्यांच्यावरती उपमुख्यमंत्रीपदाची मोहर लावून अजित पवारांबद्दल तयार झालेली सहानुभूती एका क्षणात संपवलेली. तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत सुद्धा ही सहानुभूती टिकावी नाही म्हणूनच लगेच सुनेत्रा पवारांवरती डाव लावला गेलाय. दिसताना हे दिसत नाहीये की सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार ज्यांना राजकारणाचा तसा पाहिला तर काहीही अनुभव नसताना त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थोपून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी आपली पोळी तर भाजून घेतलीच घेतली, पण भाजपनं सुद्धा राष्ट्रवादी आपल्या हातात घेतली. आत्ताच्या घडीला भाजपचे नेते म्हणजे सुरेश धस हे सांगतायत की 2 वेळा शरद पवारांमुळे अजित पवार मुख्यमंत्री झाले नाही. काल रावसाहेब दानवे शोकसभेमध्ये म्हणतायत की अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकत्रच होते. 3 वेळा एकमेकांच्या म्हणजे एकत्र जे पहाटेचा शपथविधी झाला त्याआधीही 3 वेळा प्रयोग झाले होते आणि त्यामध्ये राष्ट्रवादीत शरद पवारांची भूमिकाही होती की शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन नको. हे एकामागून एक समोर येणारे स्टेटमेंट्स. गिरीश महाजन म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींचे जर विलिनीकरण होणार होतं तर मग सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार हजर असते. हे सांगून राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे विलिनीकरण होणारच नव्हतं हे सांगण्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे कुठेही कमी पडत नाहीयेत. पण यावर कोणीही बोलायला तयार नाहीये की अजित पवारांच्या शेवटच्या या काळामध्ये भाजप आणि अजित पवारांचं बिनसले बिचलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांच्या विरोधातलं शेवटचं महिनाही उलटला नसेल ते हे स्टेटमेंट होतं की सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाहीये. भाजपचे नेते खुद्द देवेंद्र फडणवीस हे सगळे लोक अजित पवारांच्या विरोधात गेलते आणि अजित पवारांचंही विधान हेच होतं की तुम्ही माझ्या 4 गोष्टी बाहेर काढतायत पण तुमचेही काळे चिठ्ठे माझ्याकडे आहेत. यावरती कुणीही बोलायला तयार नाहीये. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकांमध्ये तुतारी आणि घड्याळ एकत्र लढे होते. अर्थ होता विलिनीकरण होत आहे. पण आता विलिनीकरण होच नये किंवा मग 12 तारखेचं विलिनीकरणाची घोषणा होच नये यासाठी हा मधला सगळा प्रवास घडवला गेलाय. हा प्रश्न मुद्द्यानं काउंटर करूयात. अजित पवार जाऊन 2 दिवससुद्धा उलटलेले नाहीयेत. तेच सुनेत्रा पवार लागोलाग मुंबईला रवाना झाल्यात. पवार फॅमिलीला माहिती नाही, पवार कुटुंबाला माहिती नाही. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील हे जरी खरं असलं तरी समाज माध्यमांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री आधीच राज्याचा गाडा हाकत असताना अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्याची एवढी घाई का सुरू आहे? अजित पवारांच्या अंतविधीच्या दुसऱ्याच दिवशी पटेल, भुजबळ, तटकरे, मुंडेसारखी चौकडी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय आखाडे बांधतीये. सुनेत्रा पवारांसाठी हालचाली होत आहेत. अशी काय मजबुरी राहिली असेल या लोकांची की अजून अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जनही झालेलं नसताना तिकडे सत्तेची बोलणी सुरू झालीय. याला म्हणतात मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं. सुनेत्रा पवार ही रात्रीच बारामती सोडून तातडीनं मुंबईकडे रवाना होत आहेत. म्हणजे भाजपनं यासाठी प्रफुल्ल पटेल यांना काही टाईमलाईन दिली होती का? आहे का की लवकरात लवकर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्या नाहीतर हे पद राष्ट्रवादीकडून काढून घेण्यात येईल? मग का हा सर्व खटाटोप केला जातोय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला. अहो नाही साधा 12 दिवसांचा तर किमान आठवड्याचा तरी दुखवटा पाळायला हवा होता की नाही? खरं सांगायचं तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची सर्वाधिक घाई प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, हसन मुश्रीफ या ईडी सीबीआयग्रस्त लोकांनाच अधिक झालेली दिसते. ज्या ठिकाणी नरहरी झिरवाळसारखी मंडळी अधिपक्ष एकत्र येण्यावर चर्चा करत होती, दुसरीकडे ही मंडळी आधी आपल्या वाट्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि कोकाटेलच्या रूपानं गमावलेले कॅबिनेट मंत्रीपद पदरात पाडून घेण्याच्या तयारीत दिसतायत. त्यानंतर मग ते सो कॉल्ड 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या भावनिक मुद्द्याला हात घालणार असं दिसतंय. तसं पाहिलं तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देणं ही जी त्यांच्या पक्षातील काही मंडळींची इच्छा आहे तशी ती भाजपची देखील इच्छा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही सर्व मंडळी दिल्लीले नाही म्हटलं तरी त्यांचा सर्व कंट्रोल भाजपकडे आहे. नावाला जरी ही मंडळी अजित पवारांच्या पक्षात असली तरी भाजप श्रेष्ठांच्या पुढे जाऊन त्यांना कुठलाही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे भाजप सूत्र हलवतं तसं त्यांना वागणं बंधनकारक आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवून त्यांनी स्वतःची सुद्धा राजकीय सोय करून घेतली असल्याचं आता बोललं जातंय.
हा सर्व खेळ भाजपकडून सुरू असल्याचं मत अनेक जण व्यक्त करतायत. पण मग सुनेत्रा पवारांनी तरी एकदा पवारांना विचारात घ्यायला हवं होतं. सुनेत्रा पवार सत्तेत आल्यास बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रात पवारांविरुद्ध पवारांची राजकीय कुरघोडी कायम ठेवता येईल आणि यामुळे शरद पवार यांच्या प्रभावाला शह देण्यासाठीच भाजपला मदत होऊ शकते. शरद पवार यांच्या गटाकडे असलेल्या आमदारांचा पाठिंबा सरकार टिकवण्यासाठी आवश्यक आहे. सुनेत्रा पवारांना पद देऊन हा गट एकसंध ठेवणं आणि सरकारची स्थिरता सुनिश्चित करणं ही भाजपची प्राथमिकता असली तरीही सरकार बहुमतातच होतं. सरकार कुठेही डगमगत नव्हतं, हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा बनवलं तर जात नाही ना. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं भविष्यात अंगलाटीस तर येणार नाही ना. तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असेल, यांसारख्या लोकांनी पुढाकार घेणं म्हणजे भविष्यात त्यांच्या नाचणीवर नाचणं तर नाही ना. अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी लगेच बारामती सोडून मुंबईकडे रवाना होणं, पवार कुटुंब किंवा जे त्यांचे नातेवाईक आहेत यांना विश्वासात न घेणं, याचा अर्थ असा की सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत पवारांना बोलण्याचा वेळही मिळावा नाही, इतकी मोठी फिल्डिंग लावली जाते. आणि यामध्ये पीआरचं काम सांभाळणारा नरेश अरोरा हा माणूस केंद्रस्थानी येऊन थांबतो. प्रश्न या सगळ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा पवारसारख्या नवख्या व्यक्ती टिकतील का? शिवाय त्यांच्याकडून होणाऱ्या हस्तक्षेपालाही मर्यादा आहेत. भाजपकडून सुनेत्रा पवारांना अर्थ खातं दिल्या जाण्याची शक्यता कमी आहे. ते खातं मुख्यमंत्री स्वतः आपल्याकडे ठेवण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर सुनेत्रा पवारांना पद दिल्यानं एकीकडे अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला आधार दिल्याचं भाजपनं नॅरेटिव्ह सेव्ह केलंय, पण दुसरीकडे भाजपला आपली राजकीय सोयही साधता येणार. बारामतीत सुनेत्रा पवारांना सर्व पक्ष बिनविरोध निवडून आणलं जाण्याची दाट शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दिवसापासून त्यांना 6 महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्य व्हावं लागणार आहे. त्यांना राज्यात बोलावून पार्थ पवार यांना राज्यसभेत सेटल करण्यात येईल. याचं सर्व श्रेय भाजप लाटण्याचा प्रयत्न करू शकतं. आणि दुसरीकडे भाजपनं अजित पवारांच्या सन्मानार्थ केलेलं एवढं कार्य पाहून त्यांचा पक्ष भाजपसोबत एकनिष्ठ होऊन भाजपसोबत एक स्थिर सरकार देऊ शकतो असं दाखवलं जाईल. पण या सगळ्यांमध्ये अजित पवार गेल्याची सहानुभूती निघून जाते. हे सगळं जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर ठेवून केलं जातंय. हे सुनेत्रा पवारांच्या लक्षात येऊ नये का? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होतील ही घोषणा करून आणखी 10-12 दिवस ही शपथविधी लांबवता येऊ शकत नव्हतं का? शरद पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन यावर मोठं विधान करून अजित पवार गटाची एका प्रकारे कोंडी करायला सुरुवात केली आहे. अजित पवार